गायज, वेलकम टू माय चॅनल मेडिसिन्स होम। तर आज मी तुमच्यासाठी मस्त किट घेऊन आलेले आहे, जे की तुमचे सांधेदुखी किंवा सूजन किंवा युरिक ॲसिडच्या समस्या आहेत ना, ते कमी करण्यास मदत करते। तुम्हाला वारंवार सांधेदुखी किंवा सूजन किंवा युरिक ॲसिडच्या समस्या आहेत का? आज आपण अशी काही औषधाची कॉम्बिनेशनबद्दल जाणून घेणार आहोत, जे एकत्र घेतल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो। तर पहिलं आहे UCA कंट्रोल सिरप, युरिक ॲसिड कंट्रोल सिरप। युरिक ॲसिड कंट्रोल सिरप हे तुमच्या शरीरातील वाढलेले जे युरिक ॲसिड आहे ते कमी करण्यास मदत करते, किंवा गाऊट संबंधी किंवा संधिवाताच्या जे वेदना आहेत त्याला उपयुक्त ठरण्यास मदत करते, किंवा सूजन किंवा वेदना जे आहेत शरीराच्या ते कमी करण्यास मदत करते। नंतर आहे दर्द निवारक टॅबलेट। दर्द निवारक टॅबलेट हे वेदना कमी करणारी गोळी आहे, जे स्नायूंची किंवा संधिवाताचे जे दुखणे आहेत ते कमी करण्यास मदत करते, किंवा इतर काही जे शरीराचे दुखणे आहेत ते कमी करण्यासही मदत करते। नंतर आहे कॅल्शियम टॅबलेट, कॅल्शियम प्लस टॅबलेट। कॅल्शियम टॅबलेट ही हाडाची जे व दाताचे कॅल्शियम मजबूत करण्यास मदत करते, किंवा कॅल्शियमची जी शरीरातील कमतरता आहे ते भरून काढण्यास मदत करते, किंवा हाडांची मधली ताकद वाढवण्यास पण मदत करते। जे आपल्या शरीरातील विटॅमिन D3 आहे ते कमी झालेलं आहे ते वाढवण्यासही मदत करते। नंतर आहे सिसाकॅड प्लस टॅबलेट। सिसाकॅड प्लस टॅबलेट हे जॉईंट सपोर्ट असंही म्हणू शकतो आपण त्याला, कारण सांधेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे। कार्टिलेज मजबूत करण्यास मदत करते, किंवा हाडाचे जे आवाज, कडकडपणा किंवा इतर काही वेदना आहेत ते कमी करण्यास मदत करते। तर हे कॉम्बिनेशनमध्येच का वापरावे? हे औषधं एकत्र घेतल्याने युरिक ॲसिडचे नियंत्रित राहतं। नंतर सांधेदुखी किंवा सूजन कमी करण्यास मदत होते। हाडे मजबूत ठेवतं हे। सांधेची जी हालचाल आहे ते सुधारली जाते, यांनी सांधेची जी हालचाल आहे ती सुधारली जाते। नंतर हे कशा पद्धतीने घ्यावे? तर युरिक ॲसिड कंट्रोल सिरप आहे, हे सकाळी संध्याकाळी जेवणानंतर 15-15 ml घ्यावे। नंतर दर्द निवारक टॅबलेट सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर एक घ्यायची। कॅल्शियमचा जो डोस आहे तो पर डे 1च आहे, म्हणजे दिवसातून एकदाच घ्यायचा आहे, एकच गोळी। आणि सिसाकॅड प्लस टॅबलेट आहे ना, ते पण दिवसातून एकच घ्यायची, जेवणानंतर घ्यायची एक टॅबलेट ह्या दोन्हीतून। तर महत्त्वाच्या काही सूचना आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। जास्त प्रोटीनयुक्त डाएट घेऊ नये, कारण जास्त प्रोटीनयुक्त डाएट घेतला तर त्याने तुमच्या शरीरातील जे युरिक ॲसिड आहे ते वाढू शकते। भरपूर पाणी प्यायचे, किंवा भरपूर पाणी घ्यावे। पेन किलरचा जास्त वापर करू नये, त्याचा वापर कमी करावा किंवा टाळावा थोडा। हे औषधं योग्य प्रकारे घेतल्यास तुमच्या शरीरातील जे युरिक ॲसिड आहे किंवा सांधेदुखी किंवा हाडांच्या ज्या समस्या आहेत त्याला आराम मिळू शकतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका न्यू मेडिसिन किटसोबत। आतासाठी बाय बाय, थँक्यू।